नमस्कार. तर लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. सर्वजण घरातली मंडळी हॉलमध्ये असतात तेव्हा आत्या जरा गोंधळूनच बोलते की सगळ्यांनी प्लॅन केलाय, एकमेकांना प्रश्न विचारलाय, मला बोलायला भाग पाडलं. माझा काही संबंधच नाहीये ना या किडनॅप मध्ये. यांच्यामध्ये काही सिद्ध होत नाही आहे मी केलं म्हणून. तो खोटं बोलत होता, ती खोटं बोलत होती, ती पिहू खोटं बोलत होती, सगळे खोटं बोलत होते आणि मला अडकवलंय सगळ्यांनी. तेव्हा तिथे मिथुन काका व्हिडिओ क्लिप ऐकवतं. ते ऐकून आत्याच्या पायाखालची जमीनच सरकते. मिथुन काका सगळ्यांकडे जाऊन ती व्हिडिओ क्लिप दाखवतं. त्या व्हिडिओ क्लिपमध्ये आत्याचा चांगलाच मोठा पुरावा असतो. त्या व्हिडिओ क्लिपमध्ये आत्याच्या आणि पिहूचं बोलणं असतं. आत्या पिहूला विचारत होती की तू काय ऐकलं. तेव्हा पिहूने सांगितलं की तू कोणातरी दीपकला सांगून नंदिनीला तिच्या लग्नात किडनॅप केलं. मिथुन काका जीवाला बोलतो की जीवा, फोनवर ज्या व्हिडिओ बद्दल मी तुला बोलत होतो ना, तो हाच व्हिडिओ. माझ्या मोबाईलची मेमरी फुल झाल्यामुळे मी फोटो आणि व्हिडिओ डिलीट करत होतो, तेव्हा हा व्हिडिओ मिळाला मला. वसुताई, यावर तुमचं म्हणणं काय आहे? बोला ना वसुताई, काय म्हणणं आहे तुमचं? अहो बोला, काहीतरी बोला. आत्या जरा घाबरूनच मानिनीकडे जाते. मानिनी हा व्हिडिओ मानिनी तिच्या जोरात कानाखाली वाजवते. मानिनी म्हणते की अजून काही बोलायचं आहे तुम्हाला वसुताई? एवढं सगळं झाल्यावर कणभर जरी लाज वाटत असेल ना तर मान्य करा. आता बोला वसुताई, काय केलं तुम्ही असं? आत्या बोलते की रम्यासाठी. तेव्हा आत्या रडूनच म्हणते की पार्थ रम्याचे लग्न व्हावं म्हणून केलं, माझ्या मुलीसाठी केलं ग मी हे. मानिनी रडूनच बोलते की जगात काय फक्त तुम्हालाच मुलगी आहे वसुताई? नंदिनी, काव्या या कोणाच्या मुली नाही आहे हे नाही तुमच्या लक्षात आलं? जीवा पण रागावूनच बोलतो की एवढं करून सुद्धा पार दादाशी झालं का लग्न तिचं? आत्या ओरडूनच बोलते की नाही झालं लग्न, आणि या दोघी जणी आल्या सुन्या म्हणून घरात. तुमचं कोणाचं काहीच वाईट झालं नाही आहे ना, मग कर ना माफ मला, अशी ती विक्रमला म्हणते. आणि मला कोणाला मारायचं वगैरे नव्हतं, मी फक्त किडनॅप करायला सांगितलं होतं. तेव्हा काव्या आत्याला म्हणते की फक्त किडनॅप? तुमच्या या एका किडनॅपमुळे आमच्या दोघांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले, आमच्या भविष्याची राख रांगोळी झाली, आमच्या स्वप्नाचा चुराडा झाला. मी तुम्हाला सोडणार नाही आत्याबाई. आणि आत्याचा गळा दाबते. तेव्हा सगळेजण सोडवायला जातात. रम्या म्हणते की ती माझ्या आईचा जीव घेईन. तेव्हा नंदिनी पुढे जाऊन आत्याला पाणी देते. तेव्हा आत्याला असं वाटतं की नंदिनी माझ्या चेहऱ्यावर पाणी फेकणार. तेव्हा आत्या चेहरा झाकून घेते. नंदिनी पाण्याचा ग्लास पुढे करते. रम्या पाणी घेऊन आत्याला देते आणि म्हणते की आई पाणी. तेव्हा आत्या पाणी पिते. नंदिनी आत्याला म्हणते की मी काव्याला थांबवलं, पण ती बरोबरच बोलत होती ना. तुम्ही खेळात आमच्या आयुष्याची. पारची स्वप्न, काव्याचं शिक्षण, जीवाच्या इच्छा आणि माझी अब्रू. फक्त तुमच्या किडनॅपिंगमुळे उधळलं गेलं सगळं. लग्न किती सुंदर सोहळा असतो आयुष्यात. आम्हा चौघांसाठी जिवंतपणे भोगावं लागलेलं मरण ठरलं. ते कित्येक रात्री आम्ही जेवलो नाही, झोपलो नाही, जिवंत प्रेतासारखे जगत राहिलो नव्हते. आणि तुम्ही फक्त एक प्लॅन आखून मजा बघत राहिल्या. आमची खिल्ली उडवली, आमच्या स्वप्नाची, आमच्या नशिबाच्या रेषा तर खोडून काढल्या तुम्ही आत्या. मी तुम्हाला कधीही माफ करणार नाही, कारण माफी चुकीला असते. आणि तुम्ही फक्त माझ्या नाही, आमच्या चौघांच्याही गुन्हेगार आहात. नंदिनी विक्रमकडे जाते आणि रडूनच म्हणते की मी रागाच्या भरात काही वेडं बोलून गेलं असेल तर सॉरी, पण मी खोटं बोलत नव्हते बाबा. आणि आपली पिऊ सुद्धा खोटं बोलत नव्हती. वसू आत्याने दीपकला सांगून मला लग्नातून किडनॅप केलं होतं, त्या खोट्या आहेत, मी नाही, मी खरं बोलत होते बाबा. नंदिनी बाबांचा हात जोडून सांगत होते. तेव्हा विक्रमला सगळं आठवतं. तेव्हा विक्रम तिला जवळ घेतो. विक्रम आत्याकडे जातो आणि म्हणतो की तू सगळी हद्दपार केलीस. माझी बहीण म्हणून, माझी ताई म्हणून मी अख्ख्या जगाशी भांडलो तुझ्यासाठी, पण हे जे काही तू केलं आहेस ना, त्याकरिता माझ्याकडे तुझ्यासाठी अजिबात माफी नाही. आणि माफ आपल्या माणसाला करतात, तू कोण आहेस माझी? तेव्हा आत्या रडूनच विक्रम मी. तेव्हा विक्रम ओरडूनच बोलतो की आजपासून तू माझी कोणी नाही आहेस, माझी बहीण होतीस, पण या क्षणापासून तू माझ्यासाठी मेली आहेस. आत्या रडूनच बोलते की असं नको बोलूस रे. तेव्हा विक्रम राखी काढून आत्याला म्हणतो की ही राखी बांधताना मी तुझ्यावर विश्वास ठेवावं अशी ओवाळणी मागितली होतीस ना. अगं पण त्याच विश्वासातला मातीमोल ठरवलंस, त्यामुळे आता राखीच्या धाग्याला सुद्धा कुठलाच मोल उरलेला नाहीये. आता मला तुझी कुठलीच गोष्ट नको, ही राखी सुद्धा.
तेव्हा त्या राखीची गाठ यासाठी सेल झाली होती कारण बांधताना तुझ्या मनात काळभैर होता आणि तो ती राखी फेकून देतो. लगेच खिशातला फोन काढून पोलिसांना फोन करत असतो. तेव्हा आत्या आणि रम्या गयावया करतात की नको ना फोन करू. तेव्हा मानिनी फोन घेते आणि मानिनीच नको म्हणते. मानिनी म्हणते की खरं तर याचं काय करायचं हे ठरवण्याचा अधिकार फक्त एकाच व्यक्तीला आहे आणि ती म्हणजे नंदिनी. मनस्ताप आपल्या सगळ्यांनाच झालाय, पण याचा काळभैर सगळ्यांसमोर आणण्याची हिंमत दाखवली ती नंदिनीने. त्याचा पाठपुरावा केला तो सुद्धा नंदिनीने आणि साक्षी सुद्धा गोळा केले तीही नंदिनीने. तेव्हा मानिनीने नंदिनीकडे जाते आणि म्हणते की याचे नक्की काय करायचं ते तू ठरव. तेव्हा नंदिनी आत्याकडे जाते. आत्याला हात जोडून म्हणते की मी अपराधी आहे तुझी. नंदिनी माफी मागायला माझ्याकडे शब्द सुद्धा नाही आहे. तू खरंच चांगली मुलगी आहे, माफ करशील मला. तेव्हा नंदिनी म्हणते की नाही वसू आत्या, एवढं सगळं घडून मी तुम्हाला माफ करेन एवढी महान नाही आहे मी आणि मला व्हायचंही नाही आहे. कारण तुम्ही थंड डोक्याने सूडबुद्धी ठेवून हा गुन्हा केला आहे. त्यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाहीये आणि तुम्हाला शिक्षा देण्याचा हक्क घरात फक्त मला एकटीला नाही आहे, या घरातल्या प्रत्येक माणसाला आहे. काव्या म्हणते की अगं शिक्षा काय करत बसते ताई, सरळ यांना घराबाहेर काढा. तेव्हा विक्रम म्हणतो की आपण त्यांना घराबाहेर नाही काढू शकत कारण कागदोपत्री हे घर माझ्या आणि वसुंधरा शितोळे यांच्या नावावर आहे. त्यामुळे या घरावर माझा इतकाच हिचाही हक्क आहे. हिच्याशी कुठलाही संबंध नको आहे मला. शिवाय हिच्यासारख्या घाणेरड्या आणि विकृत मनोवृत्तीच्या व्यक्तीसोबत आपण कोणीही राहणं हा मूर्खपणाच आहे. हा मूर्खपणा मला आता अजिबात करायचा नाहीये. हिला हिच्या मुलीचं लग्न पार सोबत करायचं होतं म्हणून तिने ते ओरबाडून मिळवण्याचा प्रयत्न केलाय. हिने ना जाणू उद्या कदाचित हे घर सुद्धा माझंच आहे असं म्हणून परत आपल्याला ओरबडण्याचा प्रयत्न करेन, जे मला नको आहे. आजपर्यंत मी माझ्या मुलांचा सुखाचा विचार करत आलोय आणि आताही करेन, सगळ्यांच्या सुखासाठी. आता आपण या क्षणी निघून जायचं. माझी मुलं, माझ्या सुना आणि बायको, यापुढे आम्ही या तुझ्या घराचा भाग नसू. मला हिचा चेहरा सुद्धा बघायचा नाही आहे. हिला चेहरा बघण्यापेक्षा आपण हे घर सोडू, स्वतःच्या हिमतीवर नवीन बंगला बांधू आणि त्यात राहू. तोपर्यंत हॉटेलमध्ये राहू, पण हिच्या सोबत राहायचं नाही आहे मला आता. तेव्हा मानिनी म्हणते की नाही नाही विक्रम, आपण का हे घर सोडायचं. कागदोपत्री हे घर जसं त्यांच्या नावावर आहे तसं हे आपल्या नावावर सुद्धा आहे. अहो आपल्या या घराने काय काय बघितलं आहे. आपल्या मुलाचं बाळपण या घराने बघितलंय. माझ्या सुना, माझा प्रवेश याच घरात झालाय. अनेक उन्हाळे पावसाळे आपण बघितले इथे. अनेक गोष्टीचं साक्षीदार आहो हे घर. नाही, ज्यांनी गुन्हा केला आहे ना त्यांनी हे घर सोडावं. मी आपल्या माणसांना कुठेही जाऊ देणार नाही. नंदिनी म्हणते की बरोबर बोललात तुम्ही आई, कोणी कुठे जाणार नाहीये. ना आपण जायचं आहे ना वसू आत्याने पोलिसात जायचं, कारण त्यांना पोलिसात दिलं तर आपल्या कुटुंबाची बदनामी होईल आणि बाहेर चर्चा सुद्धा होईल. काव्या नंदिनीला म्हणते की ताई काय बोलतेस तू, एवढं करून सुद्धा यांना काही शिक्षा द्यायची नाही आहे. नंदिनी म्हणते की शिक्षा मिळेल ना. आजपासून या घरात वसू आत्याशी कोणी बोलणार नाही आणि या घरातली सगळी कामं वसू आत्याच करतील. रम्या म्हणते की म्हणजे या वयात माझ्या आईला तू घरकामात झुंबणार आहेस. नंदिनी म्हणते की तू त्या एकट्या कशाला. रम्या तू सुद्धा त्यांच्या सोबत कल्पनाताई करायच्या ती घरातली सगळी कामं करणार आहेस, कारण तुला सत्य काय आहे ते माहिती होतं. पण तरी सुद्धा तू वसू आत्याची बाजू घेतली, म्हणजे एका अर्थी तू गुन्हेगाराची साथ दिली. सांग ना, जो गुन्हेगाराची साथ देतो तो स्वतः मोठा गुन्हेगार असतो, म्हणून आजपासून तुला सुद्धा ती शिक्षा. तेव्हा रम्या म्हणते की अगं मी काहीच केलेलं. तेव्हा काव्या मध्येच बोलते की गप बस ग रम्या, तुला काय वाटलं एवढं सगळं होऊन सुद्धा तुला आणि तुझ्या आईला काहीच बोलायचा हक्क आहे असं वाटतं तुला. नंदिनी म्हणते की माफ तर मी तुम्हाला कधीच नाही करणार वसू आत्या, कारण तुम्ही जे केलं आहे तो माणुसकीचा अपमान आहे, नात्याचा अपमान आहे, विश्वासघात केला आहे तुम्ही आमचा. त्यामुळे आजपासून हीच तुमची शिक्षा. यापुढे तुम्ही दोघी साध्या कपड्यात राहाल, खाली मान घालून वावराल आणि दिलेला प्रत्येक काम कराल. या घरातल्या सगळ्यांसमोर माझ्या माणसांसोबत तुम्ही मला खोटं पाडला, अपमान केला ना माझा, तरी सुद्धा माझी लाज राखायला हीच माझी माणसं कृष्ण बनून माझ्यासाठी धावत आली. जीवा म्हणतो की काय करणार, कलयुग आहे आणि या कलयुगात सगळ्यांना एकमेकांचा कृष्ण व्हावं लागतं. नंदिनी म्हणते की मला चक्रव्यूहात अडकवण्यासाठी खूप प्रयत्न केले तुम्ही वसू आत्या,
पण माझ्या याच माणसामुळे मी चक्रव्यूह बाहेर आली. आता यापुढे दुसरं कुठलं महाभारत रचू नका तुम्ही वसू आत्या, असं ओरडूनच बोलते. आत्या हात जोडून बोलते की नंदिनी मला माफ कर, मला माहिती आहे मी चूक झाली आहे, त्यासाठी मला तोंड दाखवायला सुद्धा जागा नाहीये. नंदिनी म्हणते की बरोबर बरोबर बोलला तुम्ही, आणि म्हणूनच यापुढे आम्हा कोणालाही तुमचं तोंड दाखवू नका. बाबांच्या मनांचा विचार करतोय म्हणून, पण या घरात राहायचं असेल तर कोणालाही तोंड न दाखवता खाली मान घालून वावरावं लागेल. बोला आहे मान्य? तेव्हा रम्या म्हणते की तेव्हा नंदिनी मध्येच बोलते की मान खाली म्हटलं की मान खाली. तेव्हा आत्या रम्या हात जोडून मान खाली करतात आणि आजचा भाग इथे संपतो. धन्यवाद.